नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाफास्ट 100 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अद्यापही कार्यक्रमस्थळी दाखल झालेले नाहीत. अजित पवार येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं काका पुतळ्या एकाच मंचावर पाहायला मिळणार का या संदर्भातल्या राजकीय चर्चा आधीपासूनच सुरू झालेल्या होत्या. या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत, शरद पवार या ठिकाणी आहेत, उदय सामंत सुद्धा कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत. आज पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि उदय सामंत यांची उपस्थिती आहे. प्रतीक्षा आहे ती म्हणजे अजित पवारांची. कारण अजित पवार यांचा या दौऱ्यामध्ये उल्लेख आहे, या कार्यक्रम पत्रिकेमध्ये उल्लेख आहे, मात्र अजूनही ते अनुपस्थित आहेत. त्याच्यामुळे अनेक चर्चा ज्या त्या आता सध्या सुरू झालेल्या आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात झालेली आहे आणि प्रतीक्षा आहे ती म्हणजे अजित पवारांची. अजित पवार येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर 3 ते 4 कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या. कार्यक्रम पत्रिकांमध्ये नाव होतं. काही ठिकाणी अजित पवार यांनी व्यासपीठावर येणं टाळलेलं होतं. मात्र आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील जाणून घेणार आहोत. रणजित, अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार की नसणार? विशाली, काल जे आहे ते पुण्यात नाट्य संमेलनाच्या उद्घाटन जे आहे ते झालं. काल पहिला अंक जो आहे तो पाहायला मिळाला. आज दुसरा अंक जो आहे तो पिंपरी रोड मध्ये पाहायला मिळाला होता, मात्र तो या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. अजित पवारांनी आज पुन्हा जे आहे ते दांडी मारलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. कार्यक्रम सुरू झाला तरी अजित पवार जे आहेत ते अद्यापही संमेलन स्थळी आलेले नाहीत. कालच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण नसलेले अजित पवार जे आहेत ते असं म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार हे जे आज उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं होतं. मात्र अचानक जे आहे ते अजित पवार या ठिकाणी आलेले आपल्याला एकूण दिसून येत नाही. त्या ठिकाणी जवळ पाहिलं तर 1 किलोमीटरच्या अंतरावर क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या राष्ट्रीय स्मारकाला जे आहे ते दुपारी 2 वाजता भेट देणार आहेत. मात्र त्यांनी या संमेलन स्थळी जे आहे ते येणं या ठिकाणी टाळलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक चर्चांना जे आहे ते या ठिकाणी उधाण आलेलं आहे. अजित पवार या कार्यक्रमाला न येण्यामागचं काही अधिकृत कारण कळू शकलेलं आहे का? विशाली, या संदर्भात अद्यापही कुठल्याही प्रकारची बाजू जी आहे ती समजलेली नाही. मात्र आज सायंकाळी जे आहे ते 4 वाजता पिंपरी रोड राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत मेळावा आहे. त्याचप्रमाणे अनेक 2 ते 3 कार्यक्रम जे आहेत अजित पवारांचे आहेत. 2 नंतर हे जे आहेत कार्यक्रम सुरू होणार आहेत. मात्र अखिल भारतीय जे नाट्य परिषद आहे त्याला येणं त्यांनी टाळलेलं आहे. अद्यापही कुठल्याही प्रकारचा पुढचा दौरा जो आहे तो रद्द केला किंवा नाही केला या संदर्भात जे आहे ते अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र पुढच्या कार्यक्रमाला जर दादा आले तर नक्कीच नाट्य संमेलनावर कुठेतरी शरद पवार असल्यामुळे आले नसल्याच्या चर्चांना जे आहे ते दुजोरा मिळू शकतो. नक्कीच रणजित, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि उदय सामंत यांची उपस्थिती आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये अजित पवार यांचा उल्लेख असताना सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलेलं आहे. धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.